आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय संदेशदादा पाटील यांचा वाढदिवस म्हटल्यावरती लोक काय करतात, वाढदिवस म्हटल्यावरती लोक पार्टीला जातात, उमग पैसा खर्च करत असतात, परंतु एक सामाजिक बांधिलकी जपत संदेशदादांनी आज जो एक आपली आदिवासी वाडी आहे, इकडं लहान मुलं आहेत, यांना शालेय उपयोगी खाऊचे डबे वगैरे असे काहीतरी किट त्याच्यामध्ये बॉक्समध्ये त्यांनी आणलेले आहेत। तर त्यांचं सर्वप्रथम आम्ही त्यांचा आभार मानतोय की त्यांनी कुठेही वेस्टेज पैसा खर्च न करता हे गोरगरीब पोरांमध्ये त्यांनी खर्च केलेला आहे। एक थोडक्यात सांगायचं म्हणून देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे, ह्या उक्तीप्रमाणे त्यांचं मन मोठं आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे, म्हणून आज ते त्यांचा वाढदिवस साजरा न करता गरिबांना एक भेटवस्तू देतात। धन्यवाद। नमस्कार। आपण आज सर्वजण जे आता इथे आपण जमलो आहोत ते एक विशेष कारणासाठी जमलो आहोत। ते सांगण्याचं मला एक भाग्य लागतं, त्यासाठी मी स्वतःला फार हे समजत आहे की आपण सर्वजण जाणताच आहात की आपल्या ह्या एवढ्या मोठ्या करंदरे शहराच्या भाजपाचे शहर अध्यक्ष जे आता नावारूपाला येत आहेत, यापूर्वी देखील त्यांची बरीच मोठी ख्याती आहे। RSS सारख्या मोठ्या संघटनेमध्ये बराच काम केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांचं औदार्य म्हणजे तुम्ही आज पाहतात की त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते आज आपल्या या एका आदिवासी वाडीतील आपल्या गरीब गरजू मुलांसाठी शाळेच्या काही वस्तू, त्यांच्यासाठी काही सामान ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना त्यांच्या स्वहस्ते सुपूर्द करणार आहेत। आणि या एवढ्या मोठ्या छान कार्यक्रमासाठी आपल्या या विभागाचे जुने आणि धडाडीचे असे कार्यकर्ते कर्णादा शेलार, तसेच अण्णा, आपल्या सर्वांची नावं मला ज्ञात नाही आहेत, पण हे सगळे मोठे मोठे कार्यकारिणी आज इथे जे हजर झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या समक्ष आज आपले BJPचे शहर अध्यक्ष श्रीयुत संदेश पाटील हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या या मुलांसाठी एक छोटस गिफ्ट आहे त्यांच्यातर्फे ते त्यांना अर्पण करणार आहेत, आणि याचे आपण साक्षीदार होणार आहोत। धन्यवाद संदेश साहेब, आज आपल्या हातून हे सत्कार्य होत आहे आणि आम्ही त्यांचा भाग होत आहोत, त्यासाठी लाख लाख धन्यवाद। आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या वाढदिवसासाठी आमच्या सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा। आज जो करंजाडे शहरचे अध्यक्ष संदेशजी पाटील यांचा वाढदिवसानिमित्त आज आपल्या गावदेवी आदिवासी वाडी यांच्या मुलांसाठी एक छोटीशी गिफ्ट आणले त्यांनी, आणि त्यावेळी जे एवढे उपक्रम चांगलं केलंय तर आज सगळ्या गोष्टीचं बाजूला करून आदिवासी वाडीसाठी जे आणलं त्याच्याबद्दल मी पहिला त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतोय। आणि असंच करत राहा, यासाठी तुम्हाला शुभेच्छा पण देतो। आणि दुसरी गोष्ट अशी काही आमची आदिवासीची वाडी आहे, ह्या वाडी म्हणजे ही एक हक्काची वाडी, ह्या वाडीतला असं आहे का एकही मत आमचं कुठं बाजूला जाणार नाही, अशी ही आदिवासी वाडी आणि एक मताची एक चुकीची ही आमची वाडी आहे। आणि त्याच्यामुळे ह्या वाडीचं पहिलं आम्ही बोट दाखवतो। ह्या वाडीवर जेवढा विश्वास आहे आमचा तेवढा कुठल्याच वाडीत नाही, असं बोलून पण नाही चालणार। पण असे या वाडीला जी तुम्ही आज मदत केली पोरांना, त्याबद्दल मी पहिलं तुमचं आभारी आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।